आणि आमच्या बहिणीनं पंकजा ताईंनी सांगितलंय, घडी गेली तर पिढी जाईल, घडी गेली तर पिढी जाईल. सभा दिलेली आहे आणि महायुतीच्या उमेदवार सुरेश दसांना आपण सर्व पूर्णपणे सहकार्य करून मोठ्या मताने विजय केला असं आवाहन करतो. आष्टीमध्ये एकीकडे पंकजा मुंडे म्हणतायत की सुरेश धस यांना मत द्या, तर दुसरीकडे अजित पवार पंकजा मुंडेंचंच नाव घेत म्हणाले की घड्याळाला मत द्या. अजित पवार शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबेंच्या प्रचारासाठी आष्टीमध्ये आले होते. आष्टीमध्ये भाजपचे धस आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होते. शब्दांचा खेळ करत अजित पवारांनी काय म्हटलं ते ऐका. काय कुणी त्याला त्या ठिकाणी अडवू शकत नाही. आणि आमच्या बहिणीनं पंकजा ताईंनी सांगितलंय, घडी गेली तर पिढी जाईल, घडी गेली तर पिढी जाईल. एकदाच संधी असते, परत 5 वर्ष काही संधी नाहीये. चुकू नका, भूलू नका, खोट्या प्रचाराला बळी पडू नका, प्रत्येकाचा इतिहास सांगायला लावू नका. मला उमेदवारांची बदनामी करायची नाही. तुमच्या पुढे असणाऱ्या प्रत्येक उमेदवारांची इतिहास तपासा, किती तपासा बारकाईनं. सगळ्यात चांगला इतिहास ह्या पट्ट्याचा बाळासाहेब आजबेचा आहे. आणि त्याकरता मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की बाबांनो, आपण अजिबात त्या ठिकाणी कुठला दुसरा विचार करू नका. तर अशा प्रकारे आष्टीमध्ये शेवटच्या दिवशी आजबेंच्या प्रचाराला अजित पवार आले. मात्र त्यांनी या सभेतून पंकजा मुंडेंचं नाव घेत थेट सुरेश धसांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला. आष्टी पाटोदा शिरूरमध्ये पंकजा मुंडेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचं समर्थन हे आष्टीची निवडणूक फिरवू शकतं. अशातच लोकसभा निवडणुकीत जे घडलं त्यावरून ओबीसी मतदारांमध्ये देखील नाराजी आहे. भीमराव धोंडे जे ओबीसी आहेत ते देखील रिंगणात आहेत. त्यांनी देखील मोठं आव्हान उभं केलं. त्यामुळे पंकजा मुंडेंना मानणारी मतं काय निर्णय घेतात त्यावर आष्टीची निवडणूक अवलंबून आहे. त्यामुळे तीनही उमेदवारांना म्हणजेच आजबे असतील, धस असतील किंवा धोंडे असतील, या तिघांनाही पंकजा मुंडेंना मानणारी मतं आवश्यक आहेत. त्यातूनच हे शब्दांचे खेळ करण्याचा प्रयत्न तिथे सुरू आहे आणि पडद्यामागे देखील अनेक घडामोडी आष्टीमध्ये घडत आहेत. त्यामुळे आता पंकजा मुंडेंना मानणारी मतं कोणाला साथ देतात आणि कोणाचा करेक्ट कार्यक्रम होतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच आष्टीच्या लढतीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.